नमस्कार. सर्व द्राक्ष उत्पादक जे शेतकरी आहेत आजच्या या वेबिनारच्या निमित्तानं ऑनलाईन आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी आहात. डॉक्टर डिकले सरांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की आपण माझा परिचय करून दिला आणि या ठिकाणी बोलण्याची संधी मला द्राक्ष पंढरीचे प्रमुख समन्वयक आदरणीय मनोजदादा, योगेश कृषी सेवाचे मयूरदादा, खरं तर बघता बघता ह्या प्रोग्रामला 10 वर्ष होत आहे. तर हे कुठंतरी विश्वास पटत नाही की खरंच 10 वर्ष झाले असतील. आता आम्ही जस्ट चर्चा करत होतो 10 वर्ष झाले की काय नेमकं. तर मला आठवतं मागच्या वर्षी मी बोललो होतो की 9 वर्ष पूर्ण झाले आणि आता दुसरा माणूस आला तर बरं होईल. आणि म्हटलं या वर्षी आता परत सेम डायलॉग नको. म्हटलं आता जोपर्यंत मयूरदादा आणि मनोजदादा बोलत राहतील तोपर्यंत आपण काही नाही म्हणायचं नाही. आणि तो योग आज ह्या 2025च्या द्राक्ष हंगामाच्या पूर्वी परत एकदा जुळून आला. खरं तर 2025 आणि 5 मे पासून सुरू असलेला पाऊस आणि 120 दिवस त्याला आज होत आहे जवळजवळ. आणि त्यातले एक 20 दिवस सोडले तर सलग 100 दिवस नाशिकचा शेतकरी हा या पाऊस अनुभवतोय. आणि प्रचंड वैचारिक मानसिकता जी ती अगदीच भांबवलेल्या अवस्थेत सर्वजण आपण आहोत. काय चित्र उभं राहील हे सुद्धा आपल्याला कल्पना नाहीये. आणि कदाचित खूप सारं काम आपण करतो, फेवरेबल क्लायमेट असतं आणि त्याच्यानंतर देखील काही भागांमध्ये अडचणीची स्थिती ही आपल्याला दरवर्षी बघायला मिळते. त्या तुलनेत ह्या वर्षीचे चॅलेंजेस खूप जास्त होते आणि त्याच्यानंतरही काय परिस्थिती होऊ शकते हा एक मनामध्ये खूप धास्ती सगळ्यांच्या आहे. जशी तुमच्या मनात आहे तशीच धास्ती माझ्या पण मनामध्ये आहे. तरीही माझा थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच राहील या कामासाठी की ज्या बागा रिकट केलेल्या आहेत आपण त्या जर बागा सोडल्या तर आपल्या ज्या जुन्या बागा आहे ज्यामध्ये ओव्हरलोड केलेलं नाही आपण आणि साधारणतः नियंत्रित लोड ज्या बागांमध्ये घेतलाय त्या बागांमध्ये खूप मालाची अडचण येईल असं मला वाटत नाही. ज्या बागांमध्ये पानांची स्थिती 70% जर चांगली असेल त्याही बागांमध्ये खूप अडचण येईल असं मला वाटत नाही. खास करून ज्या बागा रिकटच्या बागा आहे, मागच्या वर्षी ग्राफ्टिंग झालेली आहे आणि त्या वाढीच्या अवस्थेतच खूप जास्त अडचण त्या ठिकाणी आली, अशा बागांना मेजर अडचण येऊ शकते. बाकी इतर ठिकाणी खूप मेजर अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही. पण तरी सांगू शकत नाही. हा एक अंदाज झाला आणि जो अंदाज आहे आणि तो कदाचित पूर्णपणे चुकू शकतो. कदाचित खूप चांगले माल येतील, कदाचित अडचण येईल, सांगता येत नाही. दुसरं चॅलेंज यावर्षी मला वाटतंय ह्या स्थितीने निर्माण झालेलं ते म्हणजे छाटण्यांची जी सुरुवात आहे ती अजून नाशिक भागामध्ये होताना दिसत नाहीये जितक्या स्पीडनी ती व्हायला पाहिजे. म्हणजे अजून जर इथ्रेलची फवारणी बघितली तर अगदीच नाममात्र शेतकऱ्यांनी इथ्रेलची फवारणी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे येणारा जो सीझन आहे तो आजच्या घडीला जर विचार केला तर 10 दिवस डिले होताना दिसतोय आपल्याला. आणि ज्या मेजर छाटण्या आहेत तर जर नियमित चर्चा करतो आम्ही शेतकऱ्यांशी तर असं लक्षात येतं एका 25 पर्यंत फार काही कोणी हात लावायला तयार नाही. म्हणजे 25 सप्टेंबर जे की साधारणतः 15 सप्टेंबरला बऱ्यापैकी सुरुवात होते आपल्याकडे. तर अशी सगळी दोलायमान स्थिती आहे सध्या. आणि त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो तर याच्यामध्ये जनरल काही चर्चा आणि काही प्लांट अॅनाटॉमीवरती चर्चा, बेसिकली रूट्सवरती चर्चा करायचा विचार या निमित्ताने मी करणार आहे. आणि त्याच्यामध्ये जसं जसं पुढे जाऊ आपण तसं तसं त्याच्यामध्ये काय माझं मत आहे, काय अभ्यास केलेला आहे त्याच्या संबंधी काही मतं मांडण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा नियमित मी ही गोष्ट बोलत असतो की द्राक्ष शेती पुढची आव्हानं जेव्हा आपण गृहीत धरतो की काय असावेत किंवा काय असतात तर याच्यामध्ये सगळ्यांना विचारलं की कोण काय त्यांची मतं व्यक्त करत असतात. कोण क्लायमेट चेंज म्हणेल, कोण मार्केटिंग म्हणेल, कोण ज्याचं त्याचं मत व्यक्त करत असतो व्यक्ती. माझं पहिल्यापासून आणि खूप जुनं मत आहे की क्वालिटी प्रोड्यूस करणं, उच्च दर्जाची क्वालिटी निर्माण करणं, मला वाटतं हेच मिसिंग आहे आणि हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे. मी म्हणत नाही का आपण इम्प्रूव्हमेंट केली नाही. निश्चितच गेल्या काही वर्षांमध्ये आपण माल नियमित करणं असेल, काडी नियंत्रित करणं असेल, फ्रूट क्वालिटीवर लक्ष देणं असेल, शुगरवर लक्ष देणं असेल, या नक्कीच गोष्टी आपण करतोय. परंतु तत्रा खूप मोठी अचिव्हमेंट आपल्याला झाली आहे असं मी म्हणू शकत नाही.
किंवा सर्वदूर ती अचीव केली आहे असं मला सध्या तरी वाटत नाही. आणि म्हणून हे काम करत असताना आजही आपली प्राथमिक प्रायोरिटी जी आहे ती उच्च दर्जाचं द्राक्षाचं उत्पादन घेणं हेच असायला पाहिजे असं या ठिकाणी मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि त्या दृष्टीने तुम्ही नक्कीच प्रयत्न करताय, पण कुठेतरी कॉन्फिडन्स कमी असेल म्हणा, किंवा तसं होईल का केल्याने आणि मी खरंच इतकं खाली जाऊ शकतो का, तर हा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी कुठेतरी ट्रायल आपल्याला काही झाडांवरती काही लाईन्सवरती घेऊन आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला खरंच खूप घड कमी केली किंवा मनीसंख्या कमी केली म्हणजे खरंच टनेज कमी होईल का. तर तसं नसतं, त्याचे सगळे गणित आता आपल्याला माहिती झालेले आणि त्याच्यामुळे कुठंतरी आता फक्त थोडंसं धाडस करून आणि तो निर्णय आपल्याला आता घ्यावा लागेल. आता आपल्याकडे जे काही बागांची लागवड झालेली आहे किंवा ह्या वर्षी आपण बघतोय की गेली 5-7 वर्ष खूप कमी लागवडी होत्या, पण मागच्या वर्षीपासून आपल्याकडे रूस्टॉकच्या लागवडी किंवा एकूण बागांच्या लागवडी परत थोड्याशा वाढताना दिसत आहे. आता याच्यामध्ये ओव्हर प्रोडक्शन होण्याची शक्यता नेहमीच असते आपल्याकडे, कारण आपल्याकडे लागवडीची एकदा सुरुवात झाली की आपण मोठ्या प्रमाणावरती लागवड करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडे खूप कमी काळासाठी द्राक्ष उत्पादन असतं, म्हणजे मार्च आणि एप्रिल हे 2 महिन्यांमध्येच मेजॉरिटी आपल्याकडे उत्पादन होत असतं. मग आता इथे या 2 महिन्यात कुठंतरी ते अधिक होण्याची शक्यता असते आणि मागणी एकदा फिक्स झाली की त्याच्यानंतर ती वाढवणं फार अवघड गोष्ट असते. मग याला काय काय, एक तर तुमचं उत्पादन कमी झालं पाहिजे, जे की आपल्या हातात असेलच असं नाही. दुसरं माझं म्हणणं असतं की तुमचे ग्राहक वाढले पाहिजे, आणि जर ग्राहक वाढवायचे असतील तर आपल्याला निश्चितच क्वालिटीवरती काम करावं लागेल. उच्च दर्जाची क्वालिटी गेली तर ग्राहकांची संख्या किंवा त्यांनी खाण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चितच वाढेल. म्हणजे आपण जर इतर देशांची तुलना केली तर तिथे साधारणतः वर्षाला एक 20 ते 25 किलो द्राक्ष खाल्ले जातात एका व्यक्तीकडनं. आपल्याकडे ती स्थिती कुठेतरी 4-5 किलो पर्यंतची आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीने येते, जी की खूपच कमी आहे. याच्यामध्ये खूप सारा वाव आपल्याला द्राक्ष विक्रीसाठी आहे आणि त्याला काय पर्याय असू शकतो, तो त्याला एक क्वालिटी प्रोड्यूस आणि ते जर आपण देऊ केलं आणि लोकांना ते आवडलं तर निश्चितच त्याच्यामध्ये मोठी क्वालिटी इम्प्रूव्ह झाल्यानंतर डिमांड क्रिएट होऊ शकते असं मला या ठिकाणी सांगता येईल. दुसरा महत्वाचा मुद्दा द्राक्ष शेतीत अडचणीचा असण्याचा आणि ज्याच्यावरती मी नेहमी बोलत असतो तो म्हणजे पोटेन्शियल लॉस. आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा कुठेतरी 1 प्लॉट 2 प्लॉट स्वतःचे किंवा 4 प्लॉट असं काहीतरी गृहीत धरतो आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो की बाबा अशा पद्धतीने असा माल निघाला. पण ऑप्टिमम प्रोडक्शन जे आहे, पर्याप्त उत्पादन, जे की मी म्हणेल 10 टन धरूया आपण, पण जर 1000 एकर असेल तर त्या हिशोबाने ते 10 टन म्हटल्यावर 10,000 टन ते जायला पाहिजे. तिथं कुठंतरी गडबड होते आपली. प्लांट टू प्लांट व्हेरिएशन प्रचंड असतात बागांमध्ये. एका झाडावरती वेगळी क्वालिटी, दुसऱ्या झाडावरती वेगळी क्वालिटी किंवा वेगळा लोड किंवा क्वालिटी वाईज वेगवेगळी क्वालिटी, म्हणजे टनेज तर वेगळं असतंच पण क्वालिटी पण वेगवेगळी असते. तर पर्याप्त क्वालिटी आणि पर्याप्त उत्पादन ह्या गोष्टींवरती काम करणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. ते जर आपण करू शकलो, म्हणजे थोडक्यात सांगायचं की तुम्ही 7 टन सरासरी उत्पन्न घेऊन आणि खूप नफ्याची नाही करू शकत शेती द्राक्षाची, तिथं तुम्हाला कुठंतरी 10 टन 11 टन मिनिमम 9 टन ॲव्हरेज आपल्याला जर गेलं तरच मला वाटतं कुठंतरी आपल्याला शिल्लक पैसे जास्त ठेवता येतील. अन्यथा फक्त तोंड मिळवणी होईल किंवा एक वर्ष चांगले होतील दुसऱ्या वर्षी होणार नाही. तर इथं कुठंतरी आपल्याला ती मानसिकतेमध्ये बदल करून आणि आपल्याला ऑप्टिमम प्रोडक्टिव्हिटीवरती आपल्या बागेंच्या हे जायला लागेल. त्याच्यासाठी योग्य पद्धतीनं कसा प्रयत्न करता येईल किंवा ते डोक्यात ठेवून कसं द्राक्षाचं काम करता येईल याच्यासाठी निश्चितच आपण काम करावं लागेल किंवा केलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं मी बघत आलो की मी साधारणतः 20 वर्ष पेक्षाही जास्त काळ स्वतः द्राक्ष शेतीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जे सातत्याने बदल होत गेले प्रॅक्टिसेस मधले, तर काय होतं की समजा तुमच्याकडं तुम्ही गेली 2 वर्ष एखादी प्रॅक्टिस फॉलो करताय, 2 वर्षानंतर काहीतरी चेंजेस होतात, परत पुढे काहीतरी येतं, परत त्याच्या पुढच्या 2-4 वर्षांनी परत काहीतरी चेंजेस होतात, परत काहीतरी येतं. तर हा जो बदल आहे हा ऍक्सेप्ट केला पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे, मी समजू शकतो किंवा ते तसंच करायला पाहिजे. पण एक सामान्य शेतकरी त्याच्या दृष्टीने मी ही गोष्ट ऍक्सेप्ट करणं की हा बदल, म्हणजे मी अनेक शेतकरी बघतो की त्यांनी एप्रिल छाटणीला काही हार्मोन्सचा वापर ते करत असतील PGRचा. आता त्यांना तो बदल करायला सांगितल्यावर त्यांचा सातत्याने प्रश्न असा येतो की नाही मग आपण तर 20 वर्ष वापरत होतो मागे, मग आता बंद का करायचं, किंवा आपण कधीच वापरत नव्हतो आता चालू का करायचं.
एकतर हा प्रचंड मानसिकदृष्ट्या थकावणारा विषय असं मला वाटतं. पण मित्रांनो, एक काळजी आपण घेतली पाहिजे की हे असे बदल हे अत्यंत काळजीपूर्वक आणि खूप व्यवस्थित पद्धतीनं स्वीकारावे लागतील आपल्याला. त्याला इलाज नाही. म्हणजे आपण हे करत होतो मी आता का करू, किंवा मी हे नव्हतो करत आणि आता मी का करू, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही विचारायला हरकत नाही. पण त्याच्या मागे फार काळ आपल्याला राहता येणार नाही. तसे बदल करायची वेळ आली तरी ते जरी थकवणारे असतील तरी मला वाटतं कुठंतरी त्याचा अंगीकार आपल्याला निश्चित करावा लागेल. आणि त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही तुम्ही बघा, स्ट्रक्चरमध्ये सुद्धा गेल्या 2 वर्षामध्ये किती मोठ्या प्रमाणावर मग प्लान स्ट्रक्चर असेल किंवा एकूण स्ट्रक्चर असेल याच्यामध्ये मोठे बदल केले. मग ते अनेक लोकांना नवीन प्लांटेशन करताना इच्छा आहे की बाबा मी थोडंसं रुंद प्लांटेशन करावं 10 वर, पण मी 4 वर्षापूर्वीच बाग लावलेली आहे, मग आता ती काढायची, सगळे अँगल काढून नवीन स्ट्रक्चर करायचं, ते शक्य आहे का मला? तर ते आर्थिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या खूप थकावणारा विषय. पण मित्रांनो, ते फार काळ आपल्याला त्याच्यापासून दूर राहता येणार नाही. काही गोष्टींचा अंगीकार हा करावाच लागेल आणि त्याच्यामध्ये कुठेतरी सुरुवात आपल्याला 2 एकर 1 एकर अशी काहीतरी करून आणि हे बदल केले तर निश्चित आपल्याला ते पुढे भविष्यामध्ये फायदेशीर राहतील असं मला या ठिकाणी निश्चित वाटतं. दुसरा, आता आपण येऊया आपल्या कामावरती. सगळ्यात महत्त्वाचं, इथून पुढे लागवड करत असताना या गोष्टींवरती खूप डिटेलमध्ये मी बोललेलो आहे, परंतु ज्या हिशोबाने ते काम व्हायला पाहिजे अजूनही त्या हिशोबाने ते होताना दिसत नाही आणि म्हणून त्याच्यावरती फोकस राहावा म्हणून मी त्याच्यावरती या ठिकाणी परत एकदा एक छोटा दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न करतोय. ते म्हणजे सॉइल प्रिपरेशन. सॉइल प्रिपरेशन शिवाय द्राक्ष बाग लावणं मला वाटतं निश्चितच नुकसानकारक राहील. ज्या काही थोड्याशा धारणा होत्या आपल्या, ज्या की चुकीच्या नव्हत्या, कारण ते तसं दिसत होतं की लाईट सॉइलमध्ये रिपिंग करावी का नाही, चुनखडीची जमीन असेल रिपिंग करावी की नाही, हेवी सॉइल असेल किंवा लाल माती असेल तर रिपिंग करावी की नाही, अशा थोड्याशा काही धारणा आपल्याकडे होत्या. पण जसा जसा काळ गेला, ड्रिप डिझाईन आपण बदलले, तसं तसं असं लक्षात आलं की त्यांनी फार काही फरक पडत नाही. आणि जो काही रूटमास तिथे आपल्याला मिळतोय तो रूटमास विदाऊट रिपिंग जमिनीमध्ये मिळणं निव्वळ अशक्य गोष्ट आहे. तर कुठेतरी सॉइल प्रिपरेशनवरती आपलं काम होणं फार गरजेचं आहे आणि ते अजिबात टाळू नये या मताचा मी आहे. भले तुम्ही उशीर करा, बाग लागवड करू नका, 2 वर्ष वेळ घ्या, स्टेबल व्हा थोडेसे, परंतु मात्र नवीन लागवड काही करणार असेल तर मात्र सॉइल प्रिपरेशन आपल्याला मस्ट आहे. ड्रेनेज, लाईट सॉइल असेल, 400-500 मिलीमीटर पाऊस पडत असेल मिनिमम, तर तिथे ड्रेनेज शिवाय काही हालतीत प्लांटेशन करू नये ह्या मताचा मी आहे. साधारणतः ₹1,00,000 खर्च येतो, पण 20 वर्ष डिवायडेड बाय 1,00,000 तुम्ही करा तर ती ₹5,000 आसपास कॉस्ट जाते फक्त एकरी. आणि ₹5,000 आपण असे उडवून टाकतो एखाद्या स्प्रेवरती. तर जेव्हा तुम्ही 20 वर्षाचा 15 वर्षाचा विचार करता तेव्हा हा जो खर्च आहे, स्ट्रक्चरल खर्च आहे, हा खूप काही नाहीये. तर त्याच्यामुळे ड्रेनेजच्या बाबतीत सुद्धा तुम्ही विचार करायला नक्कीच हरकत नाही. कारण ड्रेनेजचे इफेक्ट आता आम्ही बघतोय की गेली जवळजवळ 30 ते 40 दिवस, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त ड्रेनेज आमचे चालू आहे आणि त्यातनं भरपूर फ्लो होतोय. कदाचित ते नसते तर कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती अडचण त्या ठिकाणी त्या झाडांना आली असती, परंतु ते आपल्याला टाळता येणार नाहीये. तर ड्रेनेज असेल, त्याच्यानंतर ड्रिप डिझाईन. आता याच्यामध्ये अवेअरनेस भरपूर आलाय, परंतु तरी अनेक लोक मला शॉर्टकट मारताना दिसतात. मित्रांनो, आपल्या मातीची इन्फिल्ट्रेशन रेट काय आहे त्या हिशोबाने सिस्टीम डिस्चार्ज आपण इन्स्टॉल केलाय का, तो त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी तर नाही ना, हे आता बघून घेणं क्रमप्राप्त आहे. याच्यामध्ये आता फार चुका जर आपण नाही केल्या तर त्याचा प्रोडक्शनवर विपरीत परिणाम होणार नाही. त्याच्यामुळे ड्रिप डिझाईन करत असताना कुणीतरी मित्रांनी काहीतरी ड्रिप केलं आणि ती खूप खूप भारी कंपनी आहे वगैरे, तर असं नाहीये. सगळ्या ड्रिप सिस्टीम सगळ्या कंपन्यांकडे अवेलेबल आहे. आता तुम्ही कुणाकडूनही घ्या, तो काही प्रॉब्लेम नाही, परंतु ते मात्र तुमच्या मातीशी मॅच होणार असायला पाहिजे. ते जर मॅच होणार नसेल तर तुम्ही खूप छान रूट ग्रोथ अचीव करू शकत नाही किंवा अचीव केली जरी तरी तुम्ही ती सदा सर्वदा टिकवू शकत नाही. अन्यथा ती वाढेल पावसाळ्यामध्ये आणि नंतर हळूहळू परत श्रिंक होऊन जाईल आणि मुळी खराब झाल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे जे काही ताण यायचे बागेवरती ते ताण निश्चितच त्यातनं येणार आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण निश्चित करायला पाहिजे. दुसरा यातला शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असतो लागवडीच्या आधी, तो म्हणजे सॉइल अमेंडमेंट. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अमेंडमेंट करत असताना कशाची करू शकतो आपण, तर सगळ्यात पहिला येतो चुना, 2 नंबरला जिप्सम आणि 3 नंबरला सल्फर. आता जिथे ऍसिडिक सॉइल आहे, जिथे pH 5.5-6 च्या रेंजमध्ये आहे,
जसं की आपल्या कोकणचा भाग आहे, तिथे पण काही जमिनी आहे. एक आंब्याची बाग होती, तिथे खूप कमी फ्रूट लागायचे. तिथे आम्ही चुन्याचं ऍप्लिकेशन केलं, खूप सुंदर ती बाग तिथं व्हायला लागली. कारण खूप ऍसिडिक पीएच होता, न्यूट्रिएंट होल्डच करत नव्हती जमीन. पण जनरल द्राक्ष बागामध्ये कुठेही चुन्याचं ऍप्लिकेशन करण्याची गरज नाही. पण मग तिथे मी जिप्सम किती टाकावं, त्याचं कॅल्क्युलेशन काय असेल, सल्फर मी किती टाकावं, चुनखडी किती आहे, त्याच्या अगेन्स्ट मी किती सल्फर ऍड केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी लागवडीच्या आधी जर आपण केल्या तर भविष्यामध्ये ती जी काही बाग आहे ती बाग खूप चांगलं उत्पादन आपल्याला देऊ शकते आणि खूप कमी त्रासामध्ये देऊ शकते. आणि त्याला खूप खर्चिक आहे असं पण नाही काही, कारण इतर वेळी आपण ते खर्च करणारच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार आपण निश्चित करायला पाहिजे. आणखी एक सगळ्यात मोठी मिसिंग गोष्ट आहे ती म्हणजे प्लांट मटेरियल. हुंडी घेत असताना लागवडीला किंवा आता आपण ग्राफ्टिंगच्या फेजमध्ये येतोय, अजून 4-8 दिवसामध्ये की काही ठिकाणी ग्राफ्टिंग चालू पण झालंय. तर मी बांबू घेताना 25-30 रुपयाचा बांबू घेताना भाव करत नाही. पण तीच हुंडी मला जर एखाद्याने 25 रुपये सांगितली, 30 रुपये सांगितली, तर तो आपण त्याला विचारतो, बाबा मला 12 रुपये 15 रुपये मध्ये द्याल का? मग जे झाड मला 20 वर्ष सांभाळायचं आहे तिथे आम्ही 5-10 रुपये बघणार. आणि ज्या बांबूची अक्षरशः 2 वर्षानंतर काही आवश्यकता नाही त्या बागेला, तिथे आम्ही अक्षरशः म्हणजे मोकळ्या मनाने ते पैसे देऊन टाकतो. तर हा कुठेतरी मला वाटतं मानसिकतेचा बदलाची अपेक्षा आहे इथे. आणि प्लांट मटेरियल जर चुकीचं आले, तिथे जर काही फंगल इन्फेक्शन्स असतील आतमध्ये ऑलरेडीच, काही त्याच्यामध्ये इतर गोष्टी असतील, ब्लॉकेजेस असतील, रूट कॉइलिंग असेल, काही फिजिकल डॅमेजेस असतील, तर मित्रांनो ते कितीला पडेल विचार करा तुम्ही. ते झाड त्याच्या पूर्ण लाईफमध्ये फुल पोटेन्शियलला परफॉर्म करू शकत नाही. आणि मग म्हणायला आम्ही 750, 800, 850, 900 झाडं लावली आणि प्रत्यक्षातले एक 5-50-100 झाडं त्याच्यातले प्रोडक्टिव्हच नाहीये. तर ही गोष्ट कुठेतरी भयंकर नुकसान करणारी आहे आणि ती आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण खूप मोठ्या प्रमाणावरती काळजी घेतली पाहिजे. आणि प्लांट मटेरियल चूज करताना बेस्ट नर्सरी आणि बेस्ट प्लांटचाच अट्टाहास केला पाहिजे. त्याच्याकरता 2-5 रुपये 10 रुपये जास्त खर्चावे लागले तरी चालेल. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो ज्याच्यावरती सध्या खूप असा बोलायसारखं आपल्याकडे काही नाहीये, रूस्टॉक. आपल्याकडे सध्या डॉगरीज, रॅमसे, पोल्सन हे मेजर 3 रूस्टॉक आता अवेलेबल आहे जे की आपण लागवड करू शकतो. आणि आम्ही 140 रुगेरी वरती आणि SO4 वरती काही प्लांट्स वेगवेगळ्या बागेंमध्ये क्रिम्सन आणि काही इतर नवीन व्हरायटी ट्रायल करतोय ज्या आता आम्ही लावल्या त्या. तर त्याच्यामध्ये काही काळ जाणार आहे याच्यासाठी येण्यासाठी. तर सगळ्यात पहिली गोष्ट मातीचा प्रकार माझा कसा आहे, तिथे क्षारता किती आहे किंवा तिथे मातीचा प्रकार कसा आहे त्याच्या अगेन्स्ट, आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती कुठली व्हरायटी ग्राफ्ट करणार आहे हे सगळं ठरवूनच आपण रूस्टॉक सिलेक्शन आता इथून पुढे करायला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन न करता एक टेस्ट ब्लॉक ॲटलिस्ट एक 5-10 लोकांनी 15 लोकांनी तरी छोटे छोटे टेस्ट ब्लॉक स्वतःचे 2 गुंठ्याचा 4 गुंठ्याचा ॲटलिस्ट 2 लाईनचा टेस्ट ब्लॉक या ठिकाणी आता आपण केले पाहिजे. त्याच्यावरती व्यवस्थित ट्रायल्स घेतल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर ठरवलं पाहिजे की आपण आता याच्यावरती कुठली व्हरायटी ग्राफ्ट करू शकतो. खास करून न्यू व्हरायटीच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की न्यू व्हरायटीच्या बाबतीत आपल्याला फार सतर्क राहिलं पाहिजे की मी कुठल्या रूस्टॉकवरती लागवड करायला पाहिजे. आणि तो जर लागवडीचा रूस्टॉक माझा चुकला तर कदाचित तो बाग आपल्याला तितका चांगला परफॉर्मन्स देणार नाही, कदाचित तितका चांगला कलर येणार नाही, कदाचित तितकी चांगली कॅनोपी मिळणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार निश्चितच काही काळ जाणार आहे त्याच्यासाठी, पण तुम्हाला अलर्ट करणं, त्या दृष्टीने विचार करायला लावणं मला वाटतं हे माझं काम आहे. आणि म्हणून मी त्या गोष्टी सध्या मोठ्या प्रमाणावरती चर्चेमध्ये घेतोय. आणि मला वाटतं हे जर सगळं करायला सुरुवात केली तर निश्चितच कुठेतरी 1-2 वर्षामध्ये काहीतरी प्रोटोकॉल आपल्या हातामध्ये रूस्टॉकच्या बाबतीत तयार होईल आणि आपल्या कंडिशनला अशा पद्धतीच्या पावसाच्या वातावरणामध्ये नेमका कुठला रूस्टॉक चांगला काम करतो किंवा कुठली व्हरायटी प्रॉपर सेट होते, कुठे कम्पॅटिबिलिटी प्रॉपर आहे, ॲफिनिटी परफेक्ट आहे त्याची, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. आणि नंतर आपल्याला मग कमर्शियल लेवलवरती त्याचं मास लेवलवरती प्लांटेशन आपल्याला करता येईल. तर ह्या गोष्टी ज्या आहे ह्या महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे. मागच्या वर्षी मी एक व्हिडिओ म्हणजे द्राक्ष पंढरीच्या सेमिनारमध्ये नाही पण काही ठिकाणी मी एक व्हिडिओ दाखवला होता ज्याच्यामध्ये आम्ही रूस्टॉकची साईज आणि सायनची साईज ही एकच ठेवली होती. म्हणजे 8 mm चा रूस्टॉक असेल तर त्याच्यावरती आम्ही
8 mm चा सायन ग्राफ्ट केला, 9 mm चा रोस्टॉक असेल तर 9 mm ग्राफ्ट केला, 10 mm चा रोस्टॉक असेल तर 10 mm चा सायन ग्राफ्ट केला. त्याचे परिणाम इतके अजब आले की सक्सेस तर एका बाजूला राहू द्या, परंतु लिटरली आपण हे ओळखू शकत नाही त्या झाडांमध्ये की इथे ग्राफ्टिंग कुठे केलंय. आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण ग्राफ्टिंग केल्या त्याच्यामध्ये मेजर ग्राफ्टिंग आपण एका बाजूला कुठेतरी जॉईंट केला, त्याच्यानंतर त्याच्यावरती कॅलस आला, आतमध्ये डेडवूड तसंच राहून गेलं. ते डेडवूड कालांतराने हार्ड झालं आणि हार्ड झाल्यानंतर तेच काही वस्क्युलर कनेक्शन आहे ते प्रॉपर राहिलं नाही आणि मग एका झाडांमधून 100% फ्लो, एका झाडामधून 90% फ्लो, एका झाडामधून 50% फ्लो आणि त्याचा परिणाम असा झाला की डेड आर्म, उडी होणं, परफॉर्मन्समध्ये चेंजेस होणं, वेगवेगळ्या पद्धतीच्या झाडांचे परफॉर्मन्स दिसणं, अशा सगळ्या गोष्टी ह्या काळामध्ये होत गेल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की उत्पादकता कमी झाली त्याच्यामध्ये. ही अतिशय क्षुल्लक गोष्ट आहे. प्रति एकर खर्च हे सगळं करायला अक्षरशः 2000 रुपये सुद्धा लागत नाही 800 झाडांना. तर कुठेतरी तो विचार व्हावा आणि सायन आणि रुस्टॉक एक्झॅक्टली मॅच करूनच ग्राफ्टिंग करावं. मला वाटतं खूप अवघड गोष्ट नाहीये आणि त्याची सुद्धा काळजी येणाऱ्या काळामध्ये आता ग्राफ्टिंग चालू होतंय. कुठेही घाई गडबड करू नका. सरळ 20 वर्षासाठीचं काम तुम्ही करताय आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये घाई गडबड न करता खूप काळजी करून डिसइन्फेक्टंटचा वापर करून आणि मगच तुम्ही ही ग्राफ्टिंग करायला पाहिजे असं मला या ठिकाणी खूप महत्त्वाचं वाटतं. कारण त्याचे फार दूरगामी परिणाम आपल्याला बघायला मिळतात आणि जे की सरळ सरळ आर्थिक नुकसान करणारे असतात. आता याच्यामध्ये न्यू व्हरायटीच्या बाबतीत एक 4 मेजर कंपनीज आपल्यामध्ये आत्ता सध्या भारतामध्ये ज्यांचं कमर्शियल प्लांटेशन झालेलं आहे, म्हणजे कमर्शियल एका कंपनीचं अजून नाहीये पण ब्लूम फ्रेश, ग्राप्पा, वोल्केनी या 3 कंपन्यांचं कमर्शियल प्लांटेशन झालेलं आहे आणि इटूमचे टेस्ट ब्लॉक आता सध्या टेस्ट ब्लॉकवरती यावर्षी चांगले माल राहतील. आता ह्या सगळ्या व्हरायटीज ज्या आहेत याच्यामध्ये प्रोटोकॉलवर बोलायला जावं तर लिटरली माझ्या समोर काही बंधन आहे. त्या कंपनींचे तसे अधिकार माझ्याकडे असं काही नाहीये की मी ते त्या ठिकाणी बोलू शकेल. परंतु चॅलेंजेस काय आहे हे मात्र जर सांगायचं ठरलं तर ते निश्चित मी सांगू शकतो. चॅलेंजेस एकच आहे की मित्रांनो, ह्या सगळ्या नॉन पीजीआर व्हरायटीज आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ह्या सगळ्या व्हरायटींना खूप चांगला फ्रुटफुलनेस आहे हे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ह्याच सगळ्या व्हरायट्यांना खूप आकर्षक रंग, आकर्षक चव, आकर्षक शुगर हे पण आपल्याला माहिती आहे. पण मित्रांनो, सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे ह्या व्हरायट्यांना विगर हीच यांची एनर्जी, स्पेस हीच यांची ताकद आहे. तुम्ही जर छोट्या स्पेसमध्ये म्हणजे कमी अंतरामध्ये त्यांची लागवड केली आणि तुम्ही जर प्रॉपर विगर या व्हरायट्यांमध्ये जर मिळवू शकले नाही तर तुम्ही उच्चतम दर्जाच्या न्यू व्हरायट्यांचा माल हा मिळवणं अतिशय मुश्किल गोष्ट आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, कुणी काही जरी म्हणत असेल तरी ह्या सगळ्या गोष्टींचे पथ्य पाळून तुम्ही प्लांटेशन करणार असाल या व्हरायट्यांचं तरच मी म्हणू शकतो की आपण ह्या नवीन व्हरायट्या आपल्या हाती येऊन काहीतरी आपला फायदा होईल. जर आपण ते पथ्य नाही पाळलं, त्यांना जर प्रॉपर विगर अचिव्हमेंट आपण नाही करू शकलो तर कदाचित ह्या नवीन व्हरायटी येऊन पण फार असं काही पदरात आपल्यामध्ये पडणार नाही. जनरली आपण बघतो की त्यांचे टनेज पण खूप चांगले, म्हणजे 10 टन 12 टनापर्यंत परदेशामध्ये काही व्हरायट्या 16-16 टनापर्यंत टनेज देतात. आपण नाकारत नाही, कारण हे काय मी माझ्या पदरचं सांगत नाही. जे काही प्रेझेंटेशन आपण आता गेल्या 2-3 वर्षापासून त्या लोकांचे बघतोय तर त्यांचे आपण बघतोय 3700 बॉक्सेस वगैरे, 4400 बॉक्सेस वगैरे 8.2 किलोचे, हे सगळं आपण त्या प्रेझेंटेशन मध्ये बघतोय. आणि ते कुठंतरी कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः 12-14 टनापर्यंत, 12 टन तर अगदी सहज ते दिसतंय. पण म्हणायला जरी सहज असलं तरी ते तितकंसं सहज नाहीये. आपल्या क्लायमेटच्या हिशोबाने आपण ज्या स्पेसिंगवर लागवड केली, आपल्याकडे असणारा सूर्यप्रकाश, आपल्याकडे असणारे कर्बोदकांचे रिझर्व्स, ह्या सगळ्यांचा परिणाम त्याच्यावरती होणार आहे. आणि कुठेतरी आपली मानसिकता जर जास्त लोड घेण्याची म्हणा किंवा विगरवरती तितकं लक्ष न देण्याची म्हणा जर असेल तर नवीन व्हरायट्यांच्या बाबतीत पदरी निराशा येण्याची शक्यता असू शकते. आणि ते काही सर्व काळ टिकणारे असं नाही, पण काही काळ तरी आपण निराशेत जाऊ शकतो. म्हणून माझं आजच मत आहे की आपण खूप महत्वाची गोष्ट एक करावी की ह्या व्हरायट्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती विगर कशी राहील याच्यासाठी प्रयत्न करावा. आणि फर्स्ट इयरला माल घेताना अगदीच मी म्हणेल नाही माल मिळाला तर चालेल, पण प्लांट स्ट्रक्चर डेव्हलप करून घेणं, झाडामध्ये सक्षम रिझर्व, सक्षम रूट एरिया, सक्षम खोड, सक्षम काड्या, हे सगळं मिळवून घेणं मला वाटतं पहिल्या 16 ते 18 महिन्यांचं आपलं काम असायला पाहिजे.
त्याच्यामध्ये खूप घाई गडबड न करता माल घेण्याची, किंवा मी पहिल्याच वर्षी 5 टन माल काढला, 8 टन काढला वगैरे वगैरे, अशा चर्चा त्याच्यामध्ये जर नाही झाल्या तर मला वाटतं कुठेतरी त्या व्हरायट्यांना न्याय दिल्यासारखं राहील असं मला वाटतं. आता आज मी ज्या मुख्य विषयावरती बोलायचा विचार करून या ठिकाणी आलोय, तो विषय माझ्या हिशोबाने आजपर्यंत या इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक दुर्लक्षित राहिलेला विषय, सर्वाधिक दुर्लक्षित, ज्याच्यावरती काम म्हणावं तर मी तर व्यक्तिगत म्हणेल की शून्य झालेलं आहे. कारण त्याच्याकडे कोणी पाहिलंच नाही आणि म्हणून ते काम शून्य झालंय असं मी म्हणेल. कॅनोपी आपण बघितली, प्लांट स्ट्रक्चर आपण बघितले, पीजीआर आपण बघितले, बंचेस आपण बघितले, शूट ग्रोथ आपण बघितली, पण ज्या गोष्टीवरती आपण काम केलेलं नाही आणि ज्याच्यावरती काम जर नाही केलं तर कदाचित या न्यू व्हरायटीजवरती आपण किती यशस्वी होऊ असा प्रश्न कदाचित माझ्यासारख्या समोर पडतो. तुम्हाला तो नसेल, पण मला मात्र निश्चित आहे, ते म्हणजे रूट्स. रूट्सवरती जे काय काम व्हायला पाहिजे ते काम मला वाटतं अजिबात झालेलं नाही. रूट्सच्या बाबतीत बेसिक माहिती पण आपल्याला नाहीये. हे पण म्हणजे मी सुद्धा जेव्हा गेली 3-4 वर्ष त्याच्यावरती या सगळ्या लोकांच्या माध्यमातून चर्चा करतोय, तर त्याच्यावरून असं लक्षात येतं की अगदी प्रायमरी गोष्टी ज्या आहे रूट्स मधल्या, त्या सुद्धा आपल्याला माहिती नाहीये की नेमकी कशा पद्धतीनं वाढवते, काय फंक्शनिंग असतं त्याचं. तर हे सगळं जे ते माहिती करून घेणं किंवा त्याच्याविषयी चर्चा सुरू करणं, मला वाटतं हा विषय मला यावर्षी सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण आपण आता त्या फेजमध्ये एक फेज ओलांडून दुसऱ्या अवस्थेमध्ये आता आपण जातोय येत्या 2-3 वर्षामध्ये. आणि मग तिथे जर तुमच्याकडे पीजीआर नाहीये तर मग तुमच्याकडे काय आहे, तर तुमच्याकडे रूट मास, प्लांट स्ट्रक्चर, व्हिगरस प्लांट, हेच तुमचं हत्यार असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं मुळीच्या ज्या आहे ह्या 3 अवस्था असतात, ज्याला ज्युएनाईल किंवा कॉलोनायझेशन फेज असं म्हणतात. ह्या अवस्थेमध्ये साधारणतः 2 वर्षाची अवस्था मानली जाते. ह्या 2 वर्षाच्या अवस्थेमध्ये मेजर तुमचे जे केसमुळं आहेत, तंतुमुळं आहेत, ह्या 2 गोष्टींची वाढ तिथे सुरू होते. जर तुमची प्रोफाईल बेस्ट तयार करून दिलेली असेल तुम्ही, तर झाड साधारणतः पानांबरोबर मुळ्यांची सुद्धा वाढ व्यवस्थित पद्धतीने ह्या काळामध्ये करायला लागते. ज्या कोलोनायझेशन अवस्थेमध्ये जर आपण खूप प्रॉपर प्रिपरेशन केलेलं असेल तर खूप मोठे पोर जमिनीमध्ये असतात आणि त्या पोरच्या आधाराने मुळी लांबपर्यंत जाण्याची शक्यता वाढत जाते. आणि तिथे तुम्ही जर प्रॉपर मॉइश्चर तिथे ठेवलं तर मोठ्या प्रमाणावरती रूट ग्रोथ आपल्याला पहिल्या 2 वर्षामध्ये अचीव होताना दिसते. याच्यामध्ये ही जी अवस्था असते मुळांची, याच्यामध्ये सेल डिफरन्शिएशनचा जो कालावधी आहे, जसं वरती घडनिर्मितीमध्ये होत असतो किंवा बेरी निर्माण होतात किंवा बन स्ट्रक्चर निर्माण होत असतं करडला, अशा ठिकाणी सगळीकडे बन स्ट्रक्चर किंवा जे जे अवयवांची निर्मिती अवस्था असते तिथे सेल इनिशिएशन आणि डिफरन्शिएशन ह्या दोन्ही अवस्था आपल्याला बघायला मिळतात. सेम तीच अवस्था डिफरन्शिएशनचा कालावधी म्हणजे कंप्लीट होतो. हा कालावधी फर्स्ट फेज मध्ये कंप्लीट होतो आणि साधारणतः 2 वर्षामध्ये सेल डिफरन्शिएशन रूटच्या बाबतीत बऱ्यापैकी कंप्लीट होतो. आणि जी काही जागा व्यापायची असेल त्यांनी, की बाबा माझा रिच किती असेल ह्या प्लॉटमध्ये, तर असं म्हणूया की 2 मीटर रुंद आणि साधारणतः 0.7 मीटर खोल किंवा 1 मीटर खोल, अशी जी अवस्था आहे ती साधारणतः कॉलोनाइज पहिल्या 2 वर्षामध्ये कंप्लीट करतं झाड. आणि सेल डिफरन्शिएशन जो आहे तो साधारणतः या फेजमध्ये कंप्लीट होतो. याच्यामध्ये फर्स्ट इयरपेक्षा सेकंड इयरमध्ये जर आपण बघितलं की बऱ्यापैकी अचीव केलेलं असतं त्यांनी आपली जागा कुठे असेल ती. आणि इथे सेकंड इयरमध्ये झाड पानांच्याद्वारे कर्बोदकांची निर्मिती करते आणि अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती रूट टिप्स वाढायला लागतात. म्हणजे आपल्याला बघायला मिळेल का फर्स्ट इयरला आपल्याला जस्ट 1, 2, 3 कुठेतरी अशा 4 मुळ्या लांब वाढत गेलेल्या दिसतात, पण रूट टिप्स तिथे जास्त दिसत नाही. पण तेच प्लांटेशन पासून सेकंड इयर साधारणतः 10 ते 12 महिन्यानंतर किंवा 14 महिन्यानंतर आपल्याला उपमुळ्या किंवा ह्या रूट टिप्स आहे त्या मुळ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ग्रो होताना दिसायला लागतात. तर मला वाटतं ही ज्युएनाईल स्टेज जी आहे ती स्टेज आपण पहिल्या 2 वर्षामध्ये पार करतो आणि ऍक्च्युली जी जागा व्यापायला पाहिजे मुळ्यांनी ती जागा ती मुळ्या व्यापतात. आता इथे शिल्लक काय राहतं, तर इथे डेन्सिटी वाढणं शिल्लक राहतं. इथे तुम्ही त्यांनी जागा तिथपर्यंत गेलेत ते, परंतु त्या प्रोफाईलमध्ये समजा 10 मुळ्या असतील तर ते 10च्या 20 होणार आहे, 20च्या 40 होणार आहे, 40च्या 80 होणार आहे. ही स्थिती बाकी असते पहिल्या 2 वर्षामध्ये. आणि आपण जनरली जे खड्डे खांदतात किंवा प्रोफाईल चेक करत असतात त्या लोकांच्या ही गोष्ट लक्षात येईल
की कशा पद्धतीनं रूट ग्रोथ होत असते. याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात, रूट ग्रोथ आणि शूट ग्रोथ. आता जेव्हा रूट ग्रोथ अपेक्षित असते तेव्हा शूट ग्रोथ सुद्धा अपेक्षित असते. ह्या दोन्हींमध्ये जर कॉम्पिटिशन नसेल, म्हणजे पहिल्या 2 वर्षामध्ये मी जसं म्हटलं की व्हिगर पाहिजे आपल्याला, तर पहिल्या 2 वर्षामध्ये जर रॅपिडली शूट ग्रोथ आणि पानांची संख्या जर जितकी जास्त मिळेल, म्हणजे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन व्हावी. जसं आपण थिनिंगमध्ये बघतो की कॉम्पिटिशन झाली तर थिनिंग अचीव होते तिथे, तशी स्थिती जर तुम्हाला खूप जास्त रूट ग्रोथ अपेक्षित असेल तर अशा वेळी शूटमध्ये सुद्धा खूप मोठी ग्रोथ पाहिजे. दोन्हींमध्ये प्रचंड कॉम्पिटिशन झाली पाहिजे. ती कॉम्पिटिशन झाली तरच आपण रूट ग्रोथ खूप जास्त मोठ्या प्रमाणावर अचीव करतो. आणि आपण जनरली बघतो की आपण फर्स्ट इयरला साधारणतः रिकट करतो प्लॉट, आणि रिकटमध्ये नंतरच्या काळामध्ये आपण वाढवू देत नाही बागेला. आपण 6 पानावर सपकेन करतो आणि त्याच्यानंतर एक 10-12 पानांवरती थांबून टाकतो बागेला. ती खरड छाटणीमध्ये जी ग्रोथ अपेक्षित असेल किंवा त्याच्यानंतर ऑक्टोबर छाटणीमध्ये जी ग्रोथ अपेक्षित असेल ती ग्रोथ आपण भीत करतो. कदाचित माझ्याकडे गळ होईल, कदाचित अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये असतात. तर ती गोष्ट कृपया आपण इथून पुढे टाळली पाहिजे. आणि प्लांट स्ट्रक्चर आणि रूट स्ट्रक्चरवर जर आपण काम केलं आणि या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावरती जर कॉम्पिटिशन झाली तर मला वाटतं पहिल्या 2 वर्षामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती रूट मास आपल्याला डेव्हलप या ठिकाणी करता येऊ शकतो. तर ही झाली त्याची पहिली अवस्था. दुसरी अवस्था असते अडल्ट फेज, ज्याला तारुण्य अवस्था म्हणतात. याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी पहिल्यांदाच बोलताना बोललो की तुमच्याकडे सॉइल प्रिपरेशन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरली सेकंड फेज जी आहे, ज्याला आपण अडल्ट फेज म्हणतो, ही फेज साधारणतः पहिल्या 8 वर्षाची फेज मानली जाते. पहिल्या 8 वर्षामध्ये प्रोफाईलमध्ये मॅक्झिमम रूट डेन्सिटी डेव्हलप होते. पण ह्या रूट डेन्सिटीवरती परिणाम कोण करतं? त्याच्यावरती परिणाम करतं तुमच्या सॉइलची कंडिशन, सॉइलचे कॅरेक्टर्स काय त्याच्यावर ठरतं की किती मोठ्या प्रमाणावर आणि किती दाट मुळ्यांचं जाळं तिथे तयार होणार आहे. आणि मग अशा ठिकाणी जर विदाऊट प्रिपरेशन तुम्ही लागवड केली असेल, 2-3 लेयर्स तुमच्या जमिनीमध्ये असतील, किंवा खूप कॉम्पॅक्शन तुमच्या जमिनीमध्ये असेल आणि त्याच्यावरतीच लागवड केली, किंवा खूप प्रकारचे पॅचेस तुमच्या जमिनीमध्ये असेल आणि त्याच्यावरच लागवड होऊन गेली असेल, तर अशा वेळी रूट ग्रोथ तुम्ही कितीही चांगलं काम केलं, खतांचे ऍप्लिकेशन केले, आणखी काही वापरलं त्याच्यासाठी, तरी रिस्ट्रिक्ट होते आणि खूप चांगली रूट ग्रोथ अचीव होत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर तुमचं सॉइलची जी कॅरेक्टर आहे ते ठरवतात की त्या बागेमध्ये रूट ग्रोथ होणार आहे की नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देऊ शकतो की सॉइल प्रिपरेशन न केलेला प्लॉट, त्याचा वॉटर टँक आहे साधारणतः धरा तुम्ही 14 मिलीमीटर, आणि एक म्हणजे नाव घेऊ शकतो मी, शिवाजी फडोळ म्हणून एक मुंगसरेचे फार्मर आहे, आणि त्यांचा हाय क्ले सॉइलमध्ये म्हणजे 60% असेल, तिला क्लेई सॉइल आहे ती, आणि तिथे साधारणतः 1.1 मीटर डेप्थ आहे मुळ्यांची आणि 2 मीटर विड्थ आहे तिथे. आणि त्या बागेचा वॉटर टँक आहे 62 मिलीमीटर रिप्लेनिश, ज्याला आपण रिप्लेनिश टँक म्हणतो. म्हणजे एकाच वेळी लावलेले झाडं, एकाच वेळी लावलेली बाग, एकच व्हरायटी, सेम रूस्टॉक. एकाचा 2 वर्षानंतर वॉटर टँक होतो 17 मिलीमीटर आणि एकाचा वॉटर टँक होतो 62 मिलीमीटर, म्हणजे 60+. विचार करा तुम्ही किती मोठी गोष्ट आहे आणि किती डोळ्यात अंजन घालण्यासारखी स्थिती. एकाने प्रिपरेशन केलेलं आहे, सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या आहे, आणि एकाने प्रिपरेशन केलेलं नाही. तर एक व्यक्ती वर्षभरामध्ये फक्त 6 वेळा पाणी देतोय बागेला, आणि एक व्यक्तीला 60 वेळा पाणी द्यावं लागतंय. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण केला तर त्या रूटमासला येणारं फळ, त्याची मिळणारी शुगर, त्याचं असणारं सगळं ती ग्लेज आहे, ती ह्या बागेमध्ये येणं मला नाही वाटत कधी शक्य होईल. आणि म्हणून सॉइल प्रिपरेशन जर तुमचं चांगलं असेल, तुमची सॉइल प्रॉपर जर स्ट्रक्चराइज असेल, तरच आपल्याला सेकंड फेजमध्ये मोठ्या प्रमाणावरती रूट ग्रोथ आपल्याला अचीव होऊ शकते. आणि ती काळजी आपल्याला 100% इथून पुढे प्लांटेशन करताना या ठिकाणी घेतला पाहिजे. याला जी टेक्निकल भाषेमध्ये टोटल व्हेजिटेटिव्ह रिॲक्शन म्हटलं जातं या फेजला. आणि इथे त्याचं व्हेजिटेशन तो कंप्लीट करतो. पूर्ण वाढ या 8 साधारणतः वर्षामध्ये झाडाची अचीव होते. याच्यानंतर मात्र फार रूट ग्रोथ होईल असं नाहीये, पण ह्या 8 वर्षामध्ये मॅक्झिमम रूट ग्रोथ झाड अचीव करतं. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर वेगवेगळे रिसर्च पेपर्स जर तुम्ही बघा किंवा प्रिपरेशन केलेलं बघा, मी माझ्या गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 1.1 मीटर डेप्थ ही जास्तीत जास्त बघितलेली आहे.
पण जी आपण ज्याला म्हणूया जी सरासरी जी खोली मिळते मुळांची प्रॉपरली प्रिपेअर केलेल्या सॉईलमध्ये ती साधारणतः 0.7 मीटर किंवा 70 सेंटीमीटर ते 80 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला ती रूट अचीव होते. आता तुम्ही म्हणाल याचा फायदा काय किंवा कशाला इतकं खोल जायचं, असा अनेक जणांच्या मनात प्रश्न असू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, जमीन हे न्यूट्रिएंट्सचा खजाना आहे. सगळे जे मुख्य अन्नद्रव्य किंवा जितके काही एसेन्शियल एलिमेंट्स आहेत हे त्या सॉइलमध्येच आहे. आणि मग जेव्हा तुमचा मुळ्या ज्या आहे ह्या जास्तीत जास्त एरिया एक्सप्लोर करतात, जास्तीत जास्त वाढ होते त्यांची, याच्यामध्ये फ्रीली अवेलेबल न्यूट्रिएंट्सचं जे प्रमाण आहे ते कुठल्या कुठं वाढून जातं. म्हणजे एखादी बघा मी सांगितल्याप्रमाणे अतिशय एक 50 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर किंवा 40 सेंटीमीटर वाढलेली खोल गेली मुळी आणि त्याच्या अगेन्स्ट 80 सेंटीमीटर गेलेली झाड आहे मुळ्यांचं, तर दोन्हीला मिळणाऱ्या न्यूट्रिएंटची संख्या जी आहे किंवा व्हॉल्यूम जो आहे तो कमालीचा वेगळा आहे. आणि मग तिथे तुम्हाला नॅचरल सोर्स जो आहे न्यूट्रिएंटचा तो फ्रीली अवेलेबल आहे आणि त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे, एक भाग. आणि दुसरा भाग, खूप मोठ्या प्रमाणावरती मुळांची संख्या जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा ते झाड सगळ्याच गोष्टीने सक्षम होतं आणि ते सगळ्या स्ट्रेसला फाईट करायला तयार होतं. आणि म्हणून ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याच्यामुळे साधारणतः 70 ते 80 सेंटीमीटर मिनिमम रूट ड्रेप्थ आपल्याला अचीव झाली पाहिजे. आणि ती जर अचीव झाली तर साधारणतः 2 मीटर रूट विड्थ आपल्याला निश्चित अचीव होते. साधारणतः सेकंड फेज हा 8 वर्षाच्या आसपासचा कालावधी असतो, त्याच्यामध्ये फार बदल होत नाही. तिसरा जी फेज आहे, तिसरी अवस्था जी आहे मुळ्यांची, त्याला आपण एज फेज म्हणतो किंवा एजिंग फेज म्हणतो. आता ह्या अवस्थेनंतर मुळ्यांचं जे वय ऍक्च्युली ज्या पहिल्या मुळे इनिशियल रूट्स जे आहेत त्यांचं वय साधारणतः व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर व्हस्क्युलर बंडल आहे, म्हणजे जे टिश्यू आहे सायलेम फ्लोएम टिश्यू मध्ये काही गुंतागुंत निर्माण होते, काही डेड व्हायला लागतात, काही तिथे इन्फेक्शन्स यायला लागतात. अनेक काही गोष्टी 8 ते 10 वर्षानंतर, साधारणतः 8-9 वर्षानंतर त्या झाडामध्ये सुरू होतात. आणि ही एक मुळांच्या बाबतीत थोडीशी ती गडबड त्या झाडामध्ये सुरू होते. परंतु अशा ठिकाणी ज्या सेकंड फेजमध्ये आलेल्या मुळे आहेत त्या झाडाला ती मदत करत असतात. परंतु ज्या जुन्या मुळे आहेत त्या जुन्या मुळ्यांमध्ये मात्र थोडेसे बिघाड या निमित्ताने व्हायला लागतात. आता याच्यामध्ये बिघाड होतात कशाने, तर सगळ्यात महत्वाचं आहे काही पेस्ट असतात, त्या पेस्टच्या कारणामुळे ज्याच्यामध्ये निमॅटोड्स किंवा इतर आपल्याकडे फिलेक्झेरा वगैरे इतकं बघायला मिळत नाही, कारण आपल्याकडे जमीन तशी ओलावा असतो कायम आणि आपल्याकडे तेवढं खूप नुकसान त्याचं कधी बघायला मिळालं नाही किंवा रुस्टॉकचा आपण वापर करतो, त्याच्यामुळे आपल्याकडे ती अडचण दिसत नाही. पण अशा काही गोष्टी घडतात की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीनं काही पेस्टचा प्रादुर्भाव तिथे व्हायला लागतो. आणि त्याच्यानंतर पुढचा इन्फेक्शन असतं ते म्हणजे तुमचं फंगल इन्फेक्शन. आता याच्यामध्ये अनेक मतं असू शकतात, पण जर तुम्ही जमिनीत लावले तर तिथे इन्फेक्शन होणारच नाही असा दावा मात्र कुणी करू शकत नाही. तर ह्या फेजमध्ये साधारणतः 8 ते 10 वर्षानंतर प्रामुख्याने तुम्हाला जे काही सॅफ्रोफॅटिक फंगस आहे, काही वूड डिजीज आहे, त्यांची एंट्री कदाचित तिथे होऊ शकते, त्याची अडचण होऊ शकते. सगळ्यात मोठी अडचण असते अनॉक्सिया, ज्याला आपण ऑक्सिजनची कमी मात्रा, सॉइल 8 वर्षानंतर कॉम्पॅक्ट झालेली असते, जरी रिपिंग केलेली असेल तरी जितक्या किंवा तुमच्या पाण्यात बिघाड झाला काही किंवा साल्टचे वेगवेगळे लेअर तयार झाले जमिनीमध्ये, तर ऑक्सिजन जो आहे तो जर तुमचं इरिगेशन प्रॉपर नसेल तर शेवटच्या मुळ्यांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पोहोचत नाही आणि तिथे अनारोबिक कंडिशनमध्ये त्या मुळ्या खूप काळ राहिल्या की तिथे त्या लाल व्हायला लागतात. नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये फ्युझेरियम सारख्या फंगसचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते मेजॉरिटी. तर ह्या सगळ्यांमुळे दिसायला मुळी आहे, ती जिवंत आहे, परंतु तिच्या पूर्ण क्षमतेने ती काम करते का, हा एक महत्वाचा मुद्दा तिथे बघण्यासारखा असतो. जरी त्या दिसायला असल्या पण त्या पूर्ण क्षमतेने काम करताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून ही जी फेज आहे तर ही फेज मात्र आपल्याला त्याच्यानंतर तिथं काळजी अधिकाधिक घेणं गरजेचं आहे असं मी म्हणेल. जसं आपण वरती वॉलंटे नवे करू शकतो, वूड तुमचं खोड आपण नवं करू शकतो, तसं आपण रूट्स नव्या करू शकत नाही. रूट प्रुनिंगचा एक प्रकार आपण ऐकतो, परंतु ते अगदी 2-5% पलीकडे नाही जाऊ शकत ते काम, तुम्ही कितीही म्हटलं तरी. मग याचा अर्थ कशाची काळजी जास्त घेतली पाहिजे, आपण वरच्या वरती सगळ्यांचीच काळजी घेतो, खोडाची घेतो, तिथे खोडकिडे येऊ नये किंवा वरती वॉलंटे वाळू नये किंवा वाळले असतील तर रिनोव्हेशन करतो. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. रूट्सच्या बाबतीत काय,
तिथे तुमच्याकडे काय आहे असं की तुम्ही ते करू शकता? तर त्याला एकच आहे की तुम्ही इरिगेशन प्रॉपर करा आणि सॉइलच्या कंडिशनवरती सातत्याने लक्ष आपण या ठिकाणी दिलं पाहिजे, जेणेकरून ॲनारोबिक कंडिशन आपल्या मुळांमध्ये फार काळ राहणार नाही. यंदाची जर स्थिती बघितली तर ती इतकी बिकट आहे की आपण बघतोय की 120 दिवस झाले सातत्याने पाऊस पडतोय आणि तिथे नक्कीच मुळांची जी काही हेल्थ असेल, आरोग्य असेल, ते नक्कीच बिघडलेलं असेल. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण ऑर्गॅनिक कार्बन असेल किंवा इरिगेशन असेल याच्यावरती निश्चित लक्ष दिलं पाहिजे. कारण एवढ्या पावसामध्ये जर मध्यम किंवा हलक्या प्रतीची जमीन असेल तर तिथे मोठ्या प्रमाणावरती ऑर्गॅनिक मॅटर किंवा ऑर्गॅनिक कार्बनचा लॉस झालेला असणार आहे. तर त्याची पण काळजी आपण घेतली पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्याचा उत्पादनावरती विपरीत परिणाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर बर्नास आणि वार्गेनिज नावाच्या 2 शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला आणि 1957 साली तो प्रयोग केला. आणि माझ्या वाचनामध्ये ते आलं. तर त्यांनी साधारणतः एक 12 वर्षाचं झाड, काही झाडं, आणि साधारणतः 58 वर्षाची काही झाडं, अशा 2 झाडांचा स्टडी केला. तर 12 वर्षाचे झाड आणि 58 वर्षाच्या झाडांच्या त्यांनी जे स्टडी केले त्यांच्या असं लक्षात आलं का तिथे रूट मासमध्ये, रूट डेन्सिटीमध्ये किंवा इवन इकोन रूट ग्रोथमध्ये त्यांना काही मेजर डिफरन्स दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो की साधारणतः 10 ते 12 वर्षापर्यंत झाडांच्या मुळांमध्ये एक मुख्य बदल होत असतात. त्याच्यानंतर मात्र फार मोठे बदल त्या झाडामध्ये खूप मोठे जाणवत नाही. तर याच्यासाठी हे सगळं आपल्याला आता इथून पुढे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे रूट हेल्थ, रूट ग्रोथ, रूट मास याच्यावरती सगळ्यात महत्त्वाची काळजी आपण घेतली पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल बाबा ठीक आहे, तुम्ही सांगताय हे सगळं खरं आहे, पण मग याला शोधणारं किंवा हे सगळं बरोबर चालू आहे हे बघण्यासाठी आमच्याकडे काय आहे? म्हणजे त्याला काही ताळा असतो का? तर निश्चितच त्याला ताळा असतो आणि तो ताळा मोजला जातो रूट इंडेक्समध्ये. त्याला म्हणतात रूट इंडेक्स. काय रूट इंडेक्स? रूट इंडेक्स म्हणजे 2 मिलीमीटरच्या खालच्या आकाराच्या, म्हणजे 2 मिलीमीटर त्याच्यापेक्षा कमी जाडीच्या मुळ्या आणि 2 मिलीमीटर प्लस त्याच्यापेक्षा जास्त जाडीच्या मुळ्या, याचा 2 इंची जर आपण काउंट घेतला आणि कमी जाडीच्या मुळ्या 2 mm पेक्षा भागिले जास्त जाडीच्या मुळ्या 2 mm पेक्षा, याचा जो काही उत्तर येईल, याचा जो काही रेशो येईल तो नेहमी हायर साईडला असायला पाहिजे. म्हणजे 10 असतील तर 0 असेल तो, पण तो वरचा असायला पाहिजे. तर हे आपण आपल्या बागेमध्ये नियमित जेव्हा आपल्याला वाटतंय की आता मी क्रॉस चेक केलं पाहिजे, तर अशा पद्धतीने आपण आपले रूट इंडेक्स काढला पाहिजे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आपल्या रूटची ग्रोथ कशा पद्धतीने होते. आता तुम्ही म्हणाल रूट इंडेक्सचा डायरेक्ट रूटशी काही संबंध आहे का? नाही, रूट इंडेक्सचा रूटशी काही संबंध नाही. पण रूट इंडेक्सचा अर्थ असा होतो की माझ्या जमिनीमध्ये मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे का, तिथे व्यवस्थित इरिगेशन होतंय का, तिथे ऑक्सिजनच्या मात्रा चांगल्या आहे का, आणि त्या असतील तरच तुम्हाला तंतुमुळं किंवा ज्या मुख्य अन्न वाहून नेणाऱ्या मुळे आहे त्या तुम्हाला बघायला मिळतील. आणि म्हणून रूट इंडेक्स सातत्याने आपण चेक केला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं जर चेक केलं आणि त्याच्यात काही बिघाड दिसत असेल तर मग मी इथे काही ह्युमिक ऍसिडचा वापर करू शकतो का, काही रूट हार्मोन्सचा वापर करू शकतो का, किंवा मी काही इरिगेशन मधले माझे बदल करू शकतो का, माझ्या ड्रिप लाईन मध्ये काही अडचण असेल तर त्या ड्रिप लाईन मधले मी काही बदल करू शकतो का. ह्या सगळ्या गोष्टींचा एक अंदाज घेण्यासाठी या कॅल्क्युलेशनचा फायदा निश्चितच आपल्याला होऊ शकतो आणि त्याचा नक्कीच वापर या ठिकाणी आपण करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर एक उत्तम द्राक्ष उत्पादक व्हायचं असेल तर आपण कॅनोपी बघतो, तिचा कलर बघतो, ती हिरवी आहे का ते बघतो, तिच्यावर इन्फेक्शन आहे का ते बघतो, किंवा तिची वाढ छान होतीये का, ती व्यवस्थित वाढली आहे का, हे सगळं बघतो आपण. पण माझं मत आहे आपण आता तिकडे बघणं थोडंसं कमी करूया आणि आपण आपल्या रूट्सच्या वाढीकडे, रूट्सच्या इन्फेक्शनकडे, रूट हेल्थकडे आपण जर बघायला सुरुवात केली तर मला वाटतं आपण अधिक चांगलं, म्हणजे आपल्याला वरती बघण्याची गरजच राहणार नाही. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला एक उत्तम द्राक्ष उत्पादक, म्हणजे पूर्वी म्हटलं जायचं की तुम्हाला उत्तम द्राक्ष उत्पादक व्हायचं असेल तर तुम्ही असं हे कामं केले पाहिजे. मी तुम्हाला आता थोडंसं त्याच्यात बदल करायला म्हणजे सूचना करू शकतो की तुम्हाला जर उत्तम द्राक्ष उत्पादक व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या द्राक्ष झाडांच्या मुळ्यांचं आरोग्य हे सातत्याने बघणं, क्रॉस चेक करणं, हे काम मात्र तुम्हाला आता या ठिकाणी निश्चित करायला पाहिजे. एवढं मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकतो. याच्यामध्ये एक
नेहमी आपण बघितलंय. म्हणजे मी तर मला 8-10 वर्षापूर्वीचे सेमिनार मला आठवतात. आणि जेव्हा रुस्टॉक आम्ही लागवड करायला सुरुवात केली, म्हणजे माझ्या व्यक्तिगत लाईफमध्ये मी तर फार उशिरा लावला. रुस्टॉक पण साधारणतः 96चा तो काळ असेल. तिथे एक मेजर रुस्टॉक लागवडीला सुरुवात झाली तेव्हा. आणि तिथे असं सांगितलं गेलं की रुस्टॉक जर लावला तर तो नॅचरली ग्रो होतो. त्याच्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही. ती स्ट्रेंथ त्याच्यामध्ये नैसर्गिकता आहे. तर मला वाटतं कुठंतरी नंतरच्या काळात जेव्हा क्रॉस चेक करायला लागलो आपण, तर तसं नाहीये. मुळीला रस्ता अशा ठिकाणी दिसतो जिथं प्रॉपर रस्ता आहे, जिला तिथे जाण्याची योग्य जागा आहे, तिथे पोर साईज मोठे आहे जमिनीमध्ये, जमिनीमधल्या पोकळ्या खूप मोठ्या आहे. तर ते मला वाटतं ते शोधतच ती मुळी जाते. मुळी पाण्याकडे जाते हे एक म्हणणं आहे. कुठे दुष्काळात कुठेतरी जंगलात लावलेलं झाड आहे, तशी धारणा तशीच गोष्ट आपण आपल्या बागेमध्ये नाही अवलंबू शकत. ती कुठंतरी आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, मुळ्यांची वाढ जी आहे ती 360 डिग्री होत नाही. आपल्याला माहिती, ती 180 डिग्री होऊ शकते, मॅक्झिमम 90 डिग्री होऊ शकते. ती काय अशीच 360 डिग्री हवेत काही मुळ्या वाढत नाही. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर काय आपल्या हातात आहे, तर फेवरेबल स्थिती आपल्या जमिनीच्या खाली निर्माण करून देणं हे एकमेव गोष्टच आपल्या हातात आहे. दुसरी काही गोष्ट आपल्या हातामध्ये नाही. त्याच्यासाठी ना कुठलं औषध आहे, ना त्याच्यासाठी फार काही कुठल्या गोष्टी आहे. बरं असतील तर त्या खूप परिणामकारक आहे असंही नाही. म्हणजे तुम्ही ते दिलं आणि त्याच्यानंतर दुर्लक्ष केलं तर परत जे नुकसान व्हायचं ते होणारच आहे. तर ह्या सगळ्यांचा जो भाग आहे तो भाग म्हणता आपण ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. रूट्सचे जे काही वेगवेगळे अवयव आहेत त्यांच्यावरती चांगले वाईट परिणाम, ज्याच्यामध्ये कॅलिप्टर आहे, त्याच्यामध्ये म्युकस जेल त्या ठिकाणी फॉर्म होतो, तो तुमच्या मायक्रोब्सला पण खूप महत्वाचे असतात ते. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांची म्हणजे ती अतिशय छोटी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये ती जेव्हा खूप जास्त संख्येने असेल तेव्हाच ती खऱ्या अर्थाने फायदेशीर असेल. म्हणजे कमी मुळ्या असतील तर ती तितका फायदा नाही देऊ शकत, पण त्याच खूप मोठ्या संख्येने असतील मुळ्या तर तिथे तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो. कारण या सगळ्यांची संख्या तिथे वाढते एकूणच. आणि म्हणून मुळ्यांच्या आरोग्यावरती आपल्याला काम करणं या ठिकाणी खूप महत्वाचं आहे असं या ठिकाणी मला वाटतं. आता याच्यामध्ये मुळ्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्याच्या संबंधी जर आपण बोलायचं गेलो, आपण ज्याला शरीरशास्त्र म्हणूया, रूट अॅनाटॉमी ज्याला आपण म्हणतो, त्याच्या संबंधी काही चर्चा करायची ठरली तर आपण असं म्हणू शकतो की जे काही मोठे पोर असतात ज्याच्यामध्ये पोकळ्या असतात मोठमोठ्या, ज्याला आपण झायलम टिश्यू म्हणतो. आता जेव्हा झाडाचा विचार करतो आपण तेव्हा ते असतातच, काही प्रश्न नाही, की आपल्याला नियमित ऐकतोय आपण ते. पण किती जणांनी अशा पद्धतीनं जी काय एकदम सूक्ष्म मुळी आहे जी आत्ताच तयार झाली, जिचं वय अगदी 72-78 तास आहे, तिच्यामध्ये सुद्धा ह्या रचना असतात आणि त्या खूप महत्वाच्या असतात. आणि आपल्याला त्या रचनांच्या संबंधी फारशी माहिती अजून तरी नाहीये. म्हणजे मला तरी नाही, कदाचित काही लोकांना असेल, पण लिटरली मला नाहीये. आणि म्हणून त्याचं जेव्हा काही दिवसांमध्ये आपण काम करतोय तर ह्या झायलम आणि फ्लोएम अशा दोन्ही पद्धतीच्या रचना मुळीमध्ये असतात. पण त्यांचं जर काम आपण बघितलं तर खूप इंटरेस्टिंग काम या मुळ्या या ठिकाणी करत असतात. त्यात सगळ्यात महत्वाचं काम आहे झायलम वॅट्सचं, ते म्हणजे तुमच्या अन्नद्रव्यांचं आणि सॅपचं वहन करणे आणि ते वहन जमिनीकडून आणि पानांपर्यंत घेऊन जाणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. पण मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, जर सक्षम मुळं असतील तुमच्याकडे तर एक गोष्ट आपल्याला महत्वाची ध्यानात घेतली पाहिजे. मला एक मित्र आता पुण्याच्या याला विचारत होते की आपण सिंगल वलांडा आता करतोय किंवा टी करतोय, तर मग ते केल्यामुळे याच्या तुलनेत एकूण काष्ट जे म्हणजे लाकूड जे ते कमी होतंय झाडावरती, मग त्याच्यातनं स्टोरेज कॅपॅसिटी कमी होईल का झाडाची, असा त्यांचा प्रश्न होता. आणि प्रश्न अतिशय रास्त आहे आणि लॉजिकल आहे की बाबा झाडा जर मी सिंगल ओलांडा करतोय, मी यल करतोय, मी टी करतोय आणि मी याच्यापेक्षा माझ्याकडे एकूण लाकूड तर कमीच होतंय झाडावरती, मग त्याच्यामुळं माझं स्टोअर कॅपॅसिटी कमी होईल का. तर मित्रांनो, हे जे काही झायलेम पोर आहे, झायलेम आहे रूट्सचे, ह्या रूट्सच्या झायलेममध्ये 85% कर्बोदक स्टोअर होतात. म्हणजे एकूण जे काही कर्बोदकांचा संचय होतो झाडामध्ये त्यातला 85% कर्बोदकांचा संचय या झायलेम मध्ये होतो. मग आता तुम्ही विचार करा, झाडाच्या खाली जर 85% कर्बोदकांचा संचय होत असेल तर त्यांचं काम किती महत्वाचं आहे किंवा त्यांची काळजी घेणं किती महत्वाचं आहे. राहिलेलं 15% कर्बोदकच फक्त तुमचं खोड, वलांडे आणि काड्यांमध्ये संचय होतो.
ही गोष्ट फार महत्वाची आहे. आता तुम्ही म्हणाल न्यूट्रिएंटच्या बाबतीत काय, तर एकूण नत्राच्या 70% नत्र हा एकूण झायलेम मध्ये तुमच्या स्टोअर होतो आणि राहिलेला 30% नत्र फक्त तुमच्या इतर पार्ट्स मध्ये असतो जे जमिनीच्या वरती आहे. मग इतकं महत्वाचं कार्य जर हे झायलेम टिश्यू करत असतील तर त्यांची काळजी घेणं पण तितके जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणखी काही काम ह्या झायलेम टिश्यू करत असतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काम आहे महत्वाचं, ज्याला आपण फिजिकल वर्क म्हणूया, ज्याच्यामध्ये झाडाचं टर्गर प्रेशर किंवा एकूण प्रेशर नियंत्रित करणं हे यांचं काम असतं, सगळ्यात महत्वाचं काम. आणि हे प्रेशर जर नियंत्रित नाही केलं तर आपण बघतो अनेकदा पाऊस थोडासा पडला तरी क्रॅकिंग जातं किंवा ओव्हर स्ट्रेस झाला तर खूप जास्त जोराने झाड पाणी प्यायला लागतं, खास करून जेव्हा खूप जास्त तीव्र तापमान असतं त्यावेळेस. अशा वेळी ह्या झाडाची नियंत्रित करणं हे महत्वाचं काम हे करत असतं. दुसरं महत्वाचं काम असतं फिजिकली काही सिग्नल्स पाठवणं सुद्धा या झायलेम टिश्यूचं काम असतं, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे हार्मोनल सिग्नल्स जे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल अनेकदा की खूप स्ट्रेस झाला झाडाला आणि खूप जास्त स्ट्रेस गेला पाण्याचा तर ॲब्सिसिक ॲसिड फॉर्म करतं तिथं झाड आणि काही सिग्नल पाठवतो वरती आणि झाडाला सांगतं की तुझे जे स्टोमाटा आता क्लोज कर. तू जर स्टोमाटा क्लोज केले नाही आणि याच्यापेक्षा जास्त उत्सर्जन जर पानांनी केलं तर कदाचित त्याचा परिणाम म्हणून झाड मृत होऊ शकतं किंवा पानं वाळायला लागू शकतात. तर इतकं महत्वाचं काम हे झायलेम टिश्यू करत असतात. आणि हे जे काही सिग्नल्स आहे हार्मोनल सिग्नल्स, हे सिग्नल्स तुमच्या पानांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे झायलेम टिश्यू करत असतात. आता विचार करा, जितकी जास्त संख्या या टिश्यूंची किंवा अर्थातच मुळ्यांची, ऑब्विसली तितकं जास्त चांगलं काम ते करतील, तितके जास्त स्ट्रेस फ्री झाडाला ते ठेवू शकतील. आणि म्हणून आपल्याला त्याच्यावरती खूप जास्त चांगलं काम करणं या ठिकाणी गरजेचं आहे. दुसरं जे बाह्य आवरण आहे ज्याला आपण फ्लोएम टिश्यू म्हणतो, हे फ्लोएम टिश्यू सुद्धा फार महत्वाचे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम आहे मेटाबॉलिक एनर्जी जी आहे, जे झाडांच्या पानांनी संचय केलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे अर्जिनाइन आहे किंवा इतर खूप सारे मेटाबॉलिक घटक झाड पानांद्वारे तयार करतं. हे पानांद्वारे तयार केलेले घटक हे मुळीपर्यंत पोहोचवणं हे फ्लोएम टिश्यूचं काम असतं आणि ते सुद्धा मला वाटतं फार महत्वाचं आहे. आणि मी मग तुम्हाला उल्लेख केलाच की कर्बोदक निर्माण कुठं होतात, तर कर्बोदके निर्माण होतात झाडाच्या पानांमध्ये. आणि हे पानांमध्ये निर्माण झालेले कर्बोदक हे तुमच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा फ्लोएम टिश्यू करत असतात. आणि मग जितकी जास्त मुळांची संख्या तितकं जास्त वहन चांगलं, तितकं जास्त ट्रान्सलोकेशन चांगलं आणि तितका जास्त साठा चांगला. आणि म्हणून ह्या सगळ्यांचा विचार करता याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करणं फार गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती त्या अर्थाने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये आणखी काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पण झाड तयार करतं, ज्याच्यामध्ये मेजर तुम्ही ऐकतो ज्याला आपण शुगर म्हणतो, सुक्रोज, याचं सुद्धा वहन पानांद्वारे नंतर खोड आणि खोडांद्वारे तुमच्या मुळांपर्यंत पोहोचवणं हे फ्लोएम टिश्यूचं काम असतं. मी न्यूट्रिशन मॅनेजमेंटच्या काही टिप्स वाचत होतो मागे आणि किंवा आम्हाला काही शिकवलं गेलं, त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की झिप प्रोटीन असेल किंवा इतर काही प्रोटीन्स तयार होतात. आपण बघितलं असेल की मुळांमध्ये साधारणतः ऑस्मोसिसच्या साह्याने किंवा डिफ्युजनच्या साह्याने शोषण होतं आणि बरेचसे न्यूट्रिएंट जे ते डिफ्युजनच्या साह्याने मुळांद्वारे शोषले जातात किंवा ऑस्मोसिसच्या साह्याने शोषले जातात. थोडक्यात तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती सॉल्ट्सचा बदल असतो आणि त्याच्यामुळे क्षारता मुळांच्या बाहेरपेक्षा मुळांच्या आतमध्ये जास्त होते आणि ते झाड किंवा ती मुळी त्या न्यूट्रिएंट्सचं किंवा पाण्याचं शोषण त्या माध्यमातून करत असते. तर याच्याही पलीकडे तुमचं झिंक आहे, तुमचं फेरस आहे, मँगनीज आहे, असे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, यांना शोषण्यासाठी काही प्रोटीन्सचं सिक्रेशन तिथे होणं गरजेचं असतं. अनेकदा मला लोक प्रश्न विचारतात, दादा आम्ही 8 किलो फेरस दिलं, आम्ही 10 किलो झिंक दिलं, आम्ही 10 किलो फेरस ॲड्डा सोडलं आणि तरी आमच्या पिट्योलमध्ये किंवा टेस्टिंगमध्ये कुठेतरी 30, 40 किंवा 50 ppmच्या वरती ते जातच नाहीये. मित्रांनो, त्याही वेळेस मी सांगत होतो, आज मी सांगतो की तुम्ही काय सोडताय याच्यापेक्षा तुमच्याकडे घेणारे हात किती आहे त्याच्यावर अवलंबून असेल झाडामध्ये त्याचं शोषण होणार आहे का नाही.
तर जितक्या सफेद मुळ्यांची किंवा न्यू रूट्सची संख्या जास्त, तितके हे प्रोटीन सिक्रेशन तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती होतात. आणि हे प्रोटीन्सचं काम असतं ओढून त्या मायक्रोन्युट्रिएंटला रूटच्या आतमध्ये घेऊन जाणं. आणि मग तिथे झिंक आणि फेरस आणि मँगनीज सारखे जे काही न्यूट्रिएंट्स आहे, जे की तुलनेने खूप कमी मोबाईल आहे, असे न्यूट्रिएंट्स तिथे पोहोचवण्याचं काम हे प्रोटीन्स करत असतात. आणि हे प्रोटीन्स निर्मितीचं कार्य जे आहे ते ह्या फ्लोएम टिश्यूमध्ये होत असतं. आणि म्हणून जितक्या जास्त संख्येने मुळांची संख्या, जितक्या जास्त संख्येने फ्लोएम टिश्यू तुमच्या सॉइलमध्ये, जितकं जास्त कंडिशन चांगली, तितके जास्त तुमच्याकडे अन्नद्रव्याचं ॲब्झॉर्प्शन आहे आणि त्याचं ट्रान्सलोकेशन आहे हे निश्चित खूप चांगल्या पद्धतीनं होईल. आणि काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला असं खाली गेल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकतं असं मला या ठिकाणी वाटतं. तर आता थोड्याशा टेक्निकल चर्चेनंतर आपल्या असं लक्षात येईल की बाबा माझं इंटेन्शन होतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, तर ते खास करून तुम्ही काही गोष्टी ज्या आहे ज्या की दुर्लक्षित आहे, ज्याच्या करून खूप मिस होत आहे किंवा आपण त्याच्याकडे फार बघितलं नाही, ते म्हणजे रूट्सचं जे स्ट्रक्चर आहे किंवा रूट्सच्या संबंधी काही गोष्टी आहे, तर त्याच्यावरती निश्चितच आपल्याला इथून पुढे लक्ष दिलं पाहिजे. आपण लिंक्डइन असो किंवा फेसबुक असो अशा ठिकाणी काही बघतो की खूप मोठ्या प्रमाणावरती रूट ग्रोथ आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. तर ती तशी तुम्हाला अचीव करायची असेल तर तिथं मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टी निश्चितच कराव्या लागतील. हे सगळं टप्प्याटप्प्याने होणार आहे याची पण मला कल्पना आहे, पण त्या दृष्टीने तुम्ही विचार करावा असं मला या ठिकाणी वाटतं. आता जो महत्वाचा आपल्या समोरचा विषय आहे तो आहे आगामी हंगाम. आगामी हंगामाच्या संबंधित मी खूप निगेटिव्ह आहे अशातला असं मला अजिबात वाटत नाही. मी स्वतः खूप पॉझिटिव्ह आहे. मला वाटतंय की खूप काही अडचण येणार सीझन, हा बघा अडचण राहणारच आहे, काही शंका नाही, पण खूप जास्त मेजर अडचण राहील असं मला खरं सांगतो वाटत नाही. तर आपणही तसंच तो अप्रोच ठेवावा आगामी सीझनच्या संबंधी. आणि छाटण्यांच्या बाबतीत खूप मागे पुढे करावं असं मला वाटत नाही. ती काळजी आपण निश्चित घेतली तर पुढे जाऊन जी अडचण होणार आहे विक्रीची, ती अडचण या ठिकाणी होणार नाही. तर ती पण काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो इथ्रेल ॲप्लिकेशन. इथ्रेलच्या ॲप्लिकेशनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की अनेक, आता समजा त्याचा पीएच काय असावा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो पीएच मेंटेन कसा करावा. कोणी सांगतं पोटॅशियम बायकार्बोनेट, जसं काही मी सांगत आलोय. कोणी सांगतं आधी ॲसिड टाका, पीएच 5 करा, मग त्याच्यात इथ्रेल टाका. कोणी सांगतं 05234 टाका. कोणी सांगतं इतर काही औषधं टाका, अमोनिया टाका वगैरे वगैरे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का इथ्रेलचं काम काय. इथ्रेलचं काम आहे की झाडाला डॉर्मंट करणे, झाडाला सुप्तावस्थेकडे घेऊन जाणे. आणि दरम्यानच्या काळामध्ये जे काही कर्बोदकांचा संचय तुमच्या काडीमध्ये पानांमध्ये झालेला आहे तो संचय तुमच्या मुळांकडे घेऊन जाणे किंवा झाडाकडे घेऊन जाणे आणि त्याचा फायदा आपल्याला स्प्राउटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिळवून घेणे. हे एक साधं सिंपल काम त्या इथेफोन ॲप्लिकेशनचं आहे. याच्यामध्ये जेव्हा असं सांगण्यात येतं की बाबा तुम्ही पीएच आधी कमी करून घ्या ॲसिड टाकून किंवा फॉस्फरिक किंवा सायट्रिक ॲसिड, आणि त्याच्यानंतर तुम्ही इथ्रेल ॲड करा. तर तुम्हाला एक सांगतो, तुमचं जर इथ्रेल तुम्ही रेग्युलर इथ्रेलचा डोस आपण 4 मिली धरूया आणि 4 मिलीनी जर तुम्ही समजा इथ्रेल त्याच्यामध्ये टाकलं तर तो पीएच जनरल बायकार्बोनेट्स वगैरे आपण धरूया की एक जनरल लेवल आहे आणि त्याच्यामध्ये तो पीएच अगदी 2.5 होता असेल असं धरला आपण, तर तुम्ही पीएच 5 करून त्याच्यात तेवढंच इथ्रेल ॲड केल्यानंतर पण तो खाली जातो. तो काही तिथे स्टेबल राहत नाही, तो 2.5च होतो किंवा 3 होणार असेल तर 3 होतो. जो काय व्हायचा तो इथ्रेल टाकल्यानंतर खाली जातो. आता माझ्या दृष्टीने चिंतेचा विषय हा आहे की आपण जर समजा 1400-1500 ml प्रति एकर जर औषध घेणार असू आणि त्याच्यानंतर तो पीएच परत 2.5च होणार असेल तर ते पानं कदाचित खूप जास्त ॲब्सेशन होऊ शकतं आणि वेळेच्या आत गळू शकतं. तर ही गोष्ट थोडीशी एकदा चेक करून घ्या. मी ती क्रॉस चेक केली आहे आणि त्याच्यामध्ये मला असं सध्या तरी निदर्शनास आलेलं आहे. तर त्याच्यामुळे ते करत असताना व्यक्तिगत मला विचाराल काय करू, तर माझं सरळ म्हणणं आहे का बाबांनो तुम्ही काही करा, पण जे ॲक्च्युअल सोल्युशन तुम्ही स्प्रे करताय त्याचा पीएच हा 4च्या आसपास ठेवा. 4च्या फार पुढे मागे होता कामा नये. तर ही गोष्ट आपण सगळ्यात महत्त्वाची ध्यानात घेतली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे हायड्रोजन सायनामाइडचं ॲप्लिकेशन. तिथे सुद्धा मी सांगतो तुम्हाला आपली अर्धी लढाई ही स्प्राउटिंगमध्येच आपल्याला जिंकता येते. अधिक कोणी स्प्रे सांगेल, कोणी डॉबिंग सांगेल, कोणी काय सांगेल,
न्यू व्हरायटीच्या बाबतीत आणखी वेगळे प्रोटोकॉल आहेत, ते त्यावेळेस त्या फार्मरशी चर्चा करून ती कंपनी तसे ठरवेल, तो भाग वेगळा. पण आपले जे नॉन पेटेंटेड व्हरायटीज ज्या आपण नियमित उगवतोय, इथे सुद्धा हायड्रोजन सायनामाइडचं मिनिमम 4% ऍप्लिकेशन आणि खूप चिंब ते लावलं पाहिजे. तुम्ही स्प्रे करणार असेल तर 300 लिटरच्या आत पाणी नाही गेलं पाहिजे. स्प्रे करत असताना आजूबाजूला बाग फुटली आहे का, दुसऱ्या क्रॉपवर कुठं ते उडतंय का, त्याची काळजी घ्या. नसेल तर खूप चांगले लेबर, त्यांना थोडे जास्त पैसे देऊन आणि खूप योग्य पद्धतीनं ते कसे लावता येतील याची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. आणि जर उत्तम स्प्राउटिंग आपल्याला मिळालं, कारण लक्षात घ्या यावर्षी मुळी खूप मोठ्या प्रमाणावरती अडचणीत आहे आणि त्याचा परिणाम निश्चित स्प्राउटिंगवरती होणार आहे. तर त्याच्यामुळे हे सगळे काम म्हणजे इथ्रेल ॲप्लिकेशन, प्रॉपर पानं पिवळे होणं आणि त्याच्यानंतर खूप व्यवस्थित हायड्रोजन सायनामाइडचं ॲप्लिकेशन आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. आणि जर फुटवे चांगले मिळाले आपल्याला तर निश्चितच मला वाटतं डोळं जितके जास्त मिळतील, म्हणजे थोडक्यात फुटवे, तितके जास्त घडांचे चान्सेस वाढतील. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, बड लोड यावर्षी निश्चितच स्टोरेज कमी आहे झाडं, कारण क्लाउडी कंडिशन आहे, सॅच्युरेशन आहे. व्यक्तिगतरित्या मी तुम्हाला सांगतो 5चं जर अंतर असेल तर आपल्याला जास्तीत जास्त 28 काड्या असायला पाहिजे. काही लाईन तुम्ही जरी तुमच्याकडे जास्त काड्या राहून गेल्यास, कोणाकडे 34 असतील 36 असतील, तर तिथे तुम्ही काही काड्या ज्या खराब असतील, बारीक असतील, कमी मॅच्युअर्ड असतील, त्या काड्या खरडून टाका आणि 7-7-7-7 म्हणजे याच्या असेल तर आणि साधारणतः 28 काड्या आपण त्या ठिकाणी जर ठेवल्या आणि त्याला जर साधारणतः 9 डोळे आपण ठेवले तर ही ती डोळ्यांची जास्त होते. पण ॲटलिस्ट साधारणतः ह्या स्थितीवरती आपण आपल्या झाडाला आणलं पाहिजे आणि खूप व्यवस्थित तिथे पेस्ट आपण स्प्रे म्हणा किंवा डॉपिंग आपण करून घेतले पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मिलीबग. तर तो काही क्रॉप प्रोटेक्शन माझा विषय नाहीये, पण मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो की बुडं अतिशय चिंब, साधारणतः 1800 ते 2000 लिटर पाणी आणि औषध. मी काही सांगत नाही, औषध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर तुम्ही त्या हिशोबाने चिंब ते धुणं जे ते करून घ्या. आता पुढचा मुद्दा म्हणजे क्लोरोसारखं औषध अनेकदा वापरलं जातं, मी बोलावं का नाही पण ठीक आहे, हरकत नाही. माझा व्यक्तिगत अनुभव तुम्हाला सांगतो की मी इथ्रेल स्प्रे केला की त्याच्यानंतर 1-2-3 दिवस जाऊ देतो आणि 2-3 दिवसानंतर पानं हिरवे असतील तरीही मी त्याचं चिंब फवारा घेतो किंवा धुवून काढतो बुडं. ते धुत असताना काड्या, पाला जो काही शिल्लक आहे त्यावेळेस तो सगळ्याच्या सगळा कसा धुतला जाईल आणि तिथे सगळीकडे इन्फेक्शन कसं कमी होईल पहिल्याच फेजमध्ये, तिथं तो प्रयत्न निश्चितच मी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे खूप चांगले परिणाम गेली 5 वर्ष आम्ही बघतोय. आमच्याकडे मिलीबगचं इन्फेक्शन फार कमी, म्हणजे अगदीच नगण्य, नसल्यात जमा आहे. आणि दुसरा मुद्दा, त्याच्यानंतर आपली छाटणी झाल्यानंतर पेस्ट स्प्रे झाला, त्याच्यानंतर मात्र एक ब्लँकेट स्प्रे कॉपर सल्फर जमिनीवरती किंवा पूर्ण झाड कसे चिंब ओले धुवून घेता येईल आपल्याला त्याच्यावरती. अर्थातच अरविंद खोडे एकदम विस्तृत स्वरूपात त्यामध्ये बोलतील, त्याच्यामध्ये मी फार काही जात नाही. तर ह्या सगळ्या